श्वेता कधीपासून तयार आहे? बोलवा बोलवा. काय बोलवा बोलवा काय? हे बघा, माझी मुलगी एजंटशी बोलायला गेलीये. ती येईपर्यंत कुठली घाई करू नका, थांबा जरा. हो ऐका ना, संपलंय आता सगळं. आता एजंटनी निर्णय घेतला ना, आता बोलून काहीच उपयोग नाहीये. सरस्वती, थांब ना जरा. 5 मिनिटांनी काही होणार नाही. बघू अभिराम आणि लीला काय निर्णय घेत आहेत ते. बोलण्याने कितीदा तरी प्रॉब्लेम सुटतात ग. अगदी बरोबर बोलतायत ह्या. एक मिनिट थांबाव तुम्ही. आजी, एजेंना लीलाच्या बेजबाबदारपणाची प्रचिती आलीये म्हणून त्यांनी नकार दिलाय. हो ना, आणि यांची लीला काय कमी गोंधळ घालते का? या आधी पण बघितलं आपण किती वेळा गोंधळ घातलाय ते. काय माहित आपलं घर कसं सांभाळणार आहे ती. असू दे ग सरू, आता श्वेता आपली सासू होणार. ती छान जबाबदारी पार पाडेल. ती या लीलासारखी नाहीये. एक मिनिट. नाही, तुम्हाला श्वेताचं कौतुक करायचं असेल तुम्ही करा, पण त्याच्यासाठी माझा ताईचा अपमान कशाला करताय? आजी, चला ना आपण पुढचे विधी सुरू करूया. हो चल. काय सुरू करू. आता त्या म्हणाल्या ना की बोलल्याने प्रॉब्लेम संपतात म्हणून. बोलू देत ना त्यांना. हे बघा, मला खात्री आहे माझी मुलगी एजंटशी बोलणार. हे लग्न मोडणार नाही. ती एजंटची समजूत काढेल, नक्की काढेल. नको त्या आशा मनात बाळगू नका. निघायचं बघा इथून. निघा. तुम्ही असं बोलू शकत नाही माझ्याशी. आम्हाला इथून बाहेर जायला सांगू शकत नाही. तुम्ही श्रीमंत आहात, मोठ्या घरचे आहात म्हणून इतका वेळ मी गप्प बसले. पण आमच्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही अशा प्रकारे हाकलून लावू शकत नाही. श्रीमंती आणि गरिबीचा काय प्रश्न इथे? प्रश्न तुमच्या मुलीच्या मूर्खपणाचा आहे. आज इथे जे काही घडलंय ना, ते तिच्या स्वतःच्या मर्जीनं केले तिने. हे बघा, माझ्या मुलीकडनं चूक झाली आहे, मी मान्य करतो. लीलाकडनं अशा छोट्या मोठ्या चुका होतच असतात. तर माझं म्हणणं फक्त एवढंच की अशा चुकांमधूनच माणूस शिकतो ना. मान्य आहे तुमचं म्हणणं मला. लीला शिकली असती, लग्नानंतर तिने जबाबदारी घेतली असती. मग आता ही तिच्या हातून ही जी छोटी चूक झाली त्याबद्दल तिला माफ करा ना. चूक? स्वतःच्या मेहंदीच्या कार्यक्रमातून पळून जाणं ही छोटी चूक आहे तुमच्या लेखी? आणि काय हो, काय शाश्वती आहे की उद्या तुमची मूर्ख मुलगी भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही? हो का? मग माझ्या मुलीमध्ये तुम्हाला इतके दोष दिसत होते तर तिला पसंतच का केलं? आता दुसरी मुलगी समोर आली ना, ही आल्यानंतर माझ्या लीलामधले दोष तुम्हाला जास्त दिसायला लागले. श्वेताची निवड हे सगळं योग्य होतं. आणि हे जर काही योग्य होतं तर तुला काय म्हणायचंय? अंतराची निवड चुकीची होती. देवाने दिलेले संकेत, माझा विश्वास चुकीचा होता. त्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा मी मंदिरात पाहिलं ना अभिराम, तेव्हापासून ती मुलगी माझ्या मनामध्ये घर करत होती. तुला माहित आहे ना, ती जेव्हा पहिल्यांदा घरी आली होती तेव्हा तिनं आपल्या देवासमोर दिवा लावला होता. तिचे या घरामध्ये पाऊल पडलं आणि एक नवीन चैतन्यच घरी आलं. हा, म्हणतात सगळे लीला खूप चुका करते, ती खूप वेंधळी आहे, पण मला नाही असं वाटत. असेल ती वेंधळी, पण ती मनानं खूप साफ आहे रे. तिच्यामध्ये ना कशाची चढाओढ नाहीये, श्रीमंतीबद्दल आस नाहीये, कुठलाच आव नाही आणत ती. अगदी स्वच्छ निर्मळ मनाची निरागस मुलगी आहे ती. अशी मुलगी ना आजकालच्या जगामध्ये शोधून पण सापडत नाही. आणि अशा मुलीला तू नकार दिलास. असं जर तुला करायचं होतं अभिराम, तर मग आम्हाला आशा तरी कशाला दाखवलीस तू? अंतराची शेवटची इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय होतं आहे, आणि ती आता पूर्ण होते. तुला तुझी सून मिळणार आहे आणि माझ्या सुनांना त्यांची सासू. फरक इतकाच आहे की आता या घरात लीलाच्या जागी श्वेता येणार आहे. आणि माझ्या या निर्णयाने आपल्याला काही फरक पडणार नाहीये. असं कसं बोलतोस तू अभिराम? अरे तुझी होणारी बायको कोण आहे
यामुळे तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, काही फरक पडणार नाही. नाही नाही, कारण की तुला माहिती आहे हे लग्न मी फक्त अंतराच्या शेवटच्या इच्छेमुळे करतोय. अरे असं नसतं अभिराम. असंच असतंय, माझ्या बाबतीत असंच आहे.